एका वृद्ध व्यक्तीला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेची भीती दाखवत 8.65 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघा सायबर गुन्हेगारांना ठाणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे। आरोपी रौचक अजयकुमार श्रीवास्तव आणि संदीप कमलेश सिंग यादव यांच्याकडून 5.65 लाख रुपयांचा मुद्देमाल, वाहन, मोबाईल सिम कार्ड, वीज डेबिट कार्ड, विविध बँकांचे 9 चेक आणि क्रिप्टोकरन्सी हस्तगत करण्यात आली आहे। चितळसर मानपाड येथे राहणाऱ्या सोनाली व्यंकटेशानंद घाट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या वडिलांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक वॉरंट जारी झाल्याचं सांगून 8.65 लाख रुपये बँक खात्यात पाठवायला भाग पाडलं। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता आरोपींनी आतापर्यंत 59 जणांची फसवणूक केल्याचं उघड झाले। या रकमेचा काही भाग क्रिप्टोकरन्सीमध्ये परावर्तित करण्यात आला होता। पोलिसांनी अंदाजे 3,20,000 रुपयांच्या क्रिप्टोकरन्सीचा शोध घेतला। आरोपींना उत्तर प्रदेशमधून अटक करून ठाण्यात आणलं असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण सावंत करत आहेत। अटक केलेला आहे। सदर आरोपितांकडून आपल्याला गुन्ह्यामध्ये गेलेल्या 8,65,000 पैकी 5,5.5 लाखापेक्षाही जास्त रक्कम ताब्यात मिळालेली आहे। एक सँट्रो कार 8 लाख रुपयाची कार मिळालेली आहे। तसेच सदर आरोपींनी वापरात असलेले दोन्ही आरोपींकडे असलेले 5 मोबाईल्स मिळालेले आहेत, 6 सिम कार्ड्स मिळालेले आहेत। तसेच आरोपींकडे आपल्याला 20 डेबिट क्रेडिट कार्ड्स मिळालेले आहेत आणि यांच्याकडे 9 चेकबुक मिळालेले आहेत। या आरोपींपैकी एक आरोपी बीटेक झालेला आहे, तसेच एकाने BSc केलेला आहे। तसेच हे आरोपी क्रिप्टोकरन्सी खरेदी करत होते। तर या क्रिप्टोकरन्सी यांनी किती खरेदी केलेली आहे आणि ही क्रिप्टोकरन्सीचे हे कशा प्रकारे पैसे गुंतवत होते याची माहिती घेण्याचं काम चालू आहे। आरोपींचं काही बॅकग्राऊंड आहे का? यापूर्वी देखील गुन्हा दाखल आहे? या आरोपींच्या बाबत आम्ही माहिती घेतली असता यांनी 59 अकाउंट्स पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरलेले आहेत आणि यांच्या विरुद्ध असे एकूण 59 ठिकाणी तक्रारी भारतातल्या विविध पोलीस स्टेशनला तक्रारी प्राप्त आहेत। एवढा उच्च शिक्षित असलेले